नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, मधुमेह व हृदयविकार तज्ञ, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज थायरॉइड अँड ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे। आज आपण हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होणे याबद्दल बघूया। रक्तातील साखरेची पातळी जेव्हा 70च्या खाली जाते त्यावेळेस त्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणू शकतो। डायबिटीसच्या रुग्णामध्ये हा फारच सामान्य दुष्परिणाम आहे असं म्हणायला हरकत नाही। टाइप 2 डायबिटीस जर आपण घेतले तर त्यामध्ये जर गोळ्यांचं प्रमाण जास्त झालं, प्रमाणापेक्षा जास्त झालं किंवा कमी जेवता किंवा न जेवता गोळ्या घेण्यात आल्या तर रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होते, म्हणजे हायपोग्लायसेमिया होतो। टाइप 1च्या रुग्णांमध्ये जर आपण पाहिलं तर इन्सुलिनची मात्रा खूप प्रमाणात जास्त झाली किंवा काही जेवण न घेता किंवा कमी जेवण घेऊन जर इन्सुलिन घेतल्या गेलं तर रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होते आणि हायपोग्लायसेमिया होतो। साधारण लक्षणं काय आहेत त्याची? यामध्ये खूप भूक लागणे, घाम येणे, थरथरी होणे, धडधड व्हायला लागणे, चक्कर यायला लागणे आणि खूप जास्त साखरेची पातळी उदाहरणार्थ 30च्या खाली गेली तर फिट्स येऊन पेशंट कोमामध्ये पण जातो। अशा वेळी काय करायला हवं? खरं पाहिलं तर डायबिटीसच्या किंवा मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाच्या घरी एक ग्लुकोमीटर असावंच। जेव्हा जेव्हा अशी लक्षणं दिसायला लागतील तेव्हा तेव्हा ग्लुकोमीटरने साखर तपासून ती हायपोग्लायसेमियाच्या रेंज म्हणजे 70च्या खाली तर नाही ना याची खात्री करून घ्यावी। जर असं असेल तर त्यावेळेस रूल ऑफ 15 आपण तो काय तो बघूया। 15 ग्रॅम साखर द्यायची अशा रुग्णाला, म्हणजे जवळपास मोठे चमचे 3 चमचे घेतली तरी 15 ग्रॅमच्या आसपास येते आणि ती देऊन पाण्यात विरघळवून किंवा पेशंट जर रुग्ण जर शुद्धीवर असेल तर तोंडात टाकून आपण थोडा वेळ वाट पाहावी। 15 मिनिटांनी साखर तपासावी ग्लुकोमीटरनं। जर ती 70च्या अजूनही खाली असेल तर पुन्हा 15 ग्रॅम साखर द्यावी। असं 15-15ला आपण ही प्रक्रिया रिपीट करून साखर जोपर्यंत 100च्या वर जात नाही तोपर्यंत 15-15 मिनिटांनी 3-3 चमचे मोठे चमचे साखर द्यायला काही हरकत नाही। जर साखर अवेलेबल नसेल तर कोल्ड ड्रिंक वगैरेचा पण आपण वापर करू शकतो। लक्षात ठेवा, जर साखर खूप कमी झाली आणि पेशंटला फिट्स येऊन कोमामध्ये जर पेशंट जायला लागला तर हा जो दुष्परिणाम आहे तो जीवघेणा असू शकतो। म्हणजे पेशंटची पॅरालायसिसची पॉसिबिलिटी असते किंवा जो बुद्धिभ्रंश आहे तो नेहमीसाठी होऊ शकतो। अशा बऱ्याच कॉम्प्लिकेशन जर अवॉइड करायचं असेल तर हायपोग्लायसेमियाला वेळीच जर आपण आळा घातला तर आपण बऱ्याच रुग्णांचे जीव वाचवू शकतो असं मला वाटते। धन्यवाद।